नमस्कार. आपली वाटणारी सगळीच माणसं काही आपली नसतात. कारण वाटणं आणि प्रत्यक्षात असणं यात बऱ्याचदा फरक असतो. फक्त त्यासाठी वेळच यावी लागते. केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणं म्हणजे विद्या नव्हे. ते ज्ञान जीवनात उतरवणं म्हणजे विद्या होय. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला हवे, म्हणजे काळजात बोचणाऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. वेळ तशी दिसत नाही हे खरं असतं, तरी ते अंशतः खरं आहे. वेळ आली की ती बऱ्याच गोष्टींचं सगळ्यांसमोर पार वस्त्रहरण करते. प्रतिकूल परिस्थितीबद्दल तक्रार न करता तिच्यावर मात करण्यासाठी झटत राहिलं पाहिजे. यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात: स्मितहास्य आणि शांतपणा. स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी आणि शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी. शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते, तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते. आपल्या जगण्याचा दर्जा हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर किंवा सत्तापदावर कधीही अवलंबून नसतो. तो आपल्या आचारविचारांवर आणि नेहमीच्या व्यवहारांवर अवलंबून असतो. संधी आणि सूर्योदय यामध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत. संघर्ष आणि संकल्प केल्याशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही आणि होणार पण नाही. म्हणून संघर्ष करावा, संकल्प करावा, विचार बदलावेत, नक्कीच नशीब बदलेल. पेरणी कधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही, मग ती धान्याची असो, शब्दांची असो किंवा संस्कारांची. आपल्याजवळ काय आहे आणि किती आहे, किती असले पाहिजे म्हणजे आपल्याला ते पुरेसे होईल, तसं हे काही नक्की ठरलेलं नसतं. मात्र प्राप्त परिस्थितीत आहे त्यावर समाधान मानलं की जे आपल्याजवळ सध्या आहे ते सुद्धा पुरेसं ठरतं. जीवनामध्ये दुःखाला जसा तोटा नाही, तसाच आनंदाचा सुद्धा तोटा नाही. पण प्रत्येकाची आनंदाची ठिकाणं आणि कारणं वेगवेगळी असतात. मितभाषी आणि स्थिरचित्त माणूसच शहाणा असतो हे खरं आहे. पण शब्दांचे अर्थही सोयीने लावणाऱ्या सध्याच्या काळात होतं काय, बऱ्याचदा मुखदुर्बळ असणारा माणूसही स्थिरचित्त आणि शहाणा समजला जातो. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नये, कारण माणसे आपल्याला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, आपली नाही. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हरू देत नाहीत, उलट ते जीवनात प्रगती करतात. ध्येय सापडले नाही तर मार्ग बदलावा, कारण झाडे मुळे नाही तर पाने बदलतात. आयुष्यात बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात. ओंजळीत येतात आणि क्षणात निसटून जातात. मग ते सुख असो किंवा दुःख. जगात 3 प्रकारची संपत्ती आहे: आपला वेळ, आपलं ज्ञान, आपला पैसा. यातील ज्या एकाची आपल्याला गरज असेल तर इतर दोन्हींचा वापर करून ती आपण मिळवू शकतो. जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते: आधार द्यायला थोडेच, पण धक्का मारायला खूप लोक येतात. विचार सकारात्मक ठेवावेत, कारण विचारांवरच आपलं आयुष्य उभं असतं.